केला। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये काढलेली, जागा लहान आहे, त्याच्यामध्ये आम्ही स्पर्धा लावली, चांगले आर्किटेक्ट बोलवले आणि त्यातल्या त्यात सगळ्यांनी आम्ही बसून जो चांगला प्लॅन वाटला तो त्या ठिकाणी केलेला आहे। 10 कोटी रुपयाची तरतूद महानगरपालिकेने केलेली आहे। जागा मिळवण्याच्या करता राज्य सरकारने सर्वस्व पणाला लावलं, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ती जागा आपल्या पदरामध्ये पाडून घेतली। पण ब्रिटिशांच्या काळामध्ये निघालेली शाळा मुलींना त्यावेळेस शिकवण्याची पद्धत नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे आणि म्हणून हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आपण त्या स्मारकाचं भूमिपूजन करतोय। पायलिंगचं काम सुरू झालंय, मी आत्ताच तिथून जाऊन आलोय। त्याच्यानंतरच्या काळामध्ये सोलापूरचं विमानतळ, त्याच्यात पण खूप अडचणी आल्या, त्याची चिमणी काढावी लागली एका कारखान्याची, आता तेही काम आज त्याचं उद्घाटन होतोय आणि महाराष्ट्रातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित होतोय। जवळपास आता उदय सामंत मला सांगत होते की दादा 52,000 कोटी रुपयाचे प्रकल्प तिथे येत आहेत। टोयोटा किर्लोस्कर जो बेंगलोरला प्रकल्प आहे त्याच्या पुढचं त्या ठिकाणी आवृत्ती तिथं आपण काढतोय, म्हणजे आता टोयोटा किर्लोस्कर ह्याचं प्रोडक्शन आपल्या संभाजीनगर बिडकीनला होणार आहे। JSWचा प्रकल्प येतोय, असे अनेक प्रकल्प त्या परिसरामध्ये येत आहेत। तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला गती मिळावी, चालना मिळावी, अशा पद्धतीचे हे महत्वाचे कार्यक्रम आज पंतप्रधानांच्या शुभ हस्ते होत आहेत। त्याचं समाधान निश्चितपणे आमच्या पुणेकरांना पण आहे, आम्हालाही सगळ्यांना त्या ठिकाणी आहे, हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं। मागच्या काही दिवसात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचं भूमिपूजन 76,000 कोटीचा कार्यक्रम तो आपल्याला त्यांनी पहिल्याच कॅबिनेटला दिला। लखपती दिदी संमेलन 3 कोटी लखपती दिदी देशात करायच्यात, त्याच्यातल्या 50 लाख आपल्या महाराष्ट्रातल्या करायच्यात, तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला। विश्वकर्मा योजनेचा प्रथम वर्धापन दिन, अमरावती PM मित्रा टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन, हे 2 कार्यक्रम तिथं अतिशय महत्वाचे झाले। वंदे भारत ट्रेनला पण हिरवा झेंडा पंतप्रधानांनी दाखवला, इथून कोल्हापूरला ट्रेन गेली, कोल्हापूर पुणे नागपूर सिकंदराबाद पुणे हुबळी अशा पद्धतीनं तोही कार्यक्रम आपण केला। असे हे सगळे महत्वाचे कार्यक्रम होत आहेत। निश्चितपणे एक ह्या देशाला खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करत करत पुढे न्यायचं आणि सर्व घटकातले प्रश्न सोडवायचे, हीच भूमिका देशाच्या पंतप्रधानांची आहे। हे सगळं होत असताना मला एक गोष्ट पुणेकरांच्या ही पण लक्षात आणून द्यायची आहे की पुणे पेठ महात्मा फुले येथे आपल्या महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांचं स्मारक आपण काही एकरामध्ये करतोय, तिथं काही लोक बाधित होत आहेत, त्यांना पण जमिनीचा मोबदला द्यायचा आहे। काम मोठं आहे, परंतु अतिशय उत्तम अशा प्रकारचं दर्जेदार काम आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायचंय आणि ते करत असताना साधारण टेंटेटिव्ह असं ठरलेलं आहे, जागा सगळी ताब्यामध्ये घेण्याच्या करता ज्या लोकांना मोबदला द्यावा लागेल तो मोबदला देण्याच्या करता आपल्या राज्य सरकारने पुढाकार घ्यायचा आहे आणि राज्य सरकारने साधारण जागेच्या भूसंपादनाच्या करता 200 कोटी रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे। 5,310 चौरस मीटरचं काम आणि एकीकडे 10,942 चौरस मीटरचं काम आणि 516 मालक आणि 285 भाडेकरू आपण राज्य सरकारच्या मार्फत काम करत असताना कुणालाही वाऱ्यावर आपण सोडत नाही। आताही सेशन कोर्टाच्या इथं आपली जिथं आम्ही नंतर ट्रेननी स्वारगेटला बसणार आणि सेशन कोर्टला निघणार, तिथं देखील ज्यावेळेस कामगार पुतळा सिद्धार्थला माहिती आहे, बाकीच्या पण माझ्या सहकाऱ्यांना माहिती आहे, सिद्धार्थ शिरोळ्यांना फार अडचणी आल्या। आज स्वर्गीय गिरीश बापट साहेबांची पण मला आठवण येते, त्यांनी देखील या कामामध्ये फार मोठं योगदान दिलेलं होतं, त्यांचाही त्याच्याबद्दल फार पाठपुरावा होता, हे आपण कदापि विसरू शकत नाही। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज निश्चितपणे त्यांना वर एक समाधान वाटत असेल की आपण सर्वांनी मिळून, तिथं राजकारण आम्ही येऊन दिलं नाही आणि सगळ्यांनी मिळून पुणेकरांच्या फायद्याच्या करता, वाहतूक सुरळीत होण्याच्या करता,
मेट्रोला अधिक चालना मिळण्याच्या करता पुणे आणि पिंपरी चिंचवड बोथ साईडला आपण जे काम केलेलं आहे ते खरोखरीच चांगलं झालेलं आहे. आता इथून पुढे पण आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि तो पल्ला गाठत असताना केंद्र सरकारच्या मदतीशिवाय आपण तो पल्ला गाठू शकत नाही आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांचे आपल्याला आशीर्वाद आणि त्यांचा भरभक्कम पाठिंबा असणं नितांत गरजेचं आहे. तरी देखील काही जण स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता कामं होत असताना कुठंतरी आंदोलनाचा काहीतरी देखावा करायचा आणि आम्ही काहीतरी पुणेकरांच्या करता करतोय अशा प्रकारची भावना निर्माण करायची, हे पुणेकरांनी समजून घ्यावं एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आणि हे आत्ता सांगितलेल्या स्मारकाच्या करता पण त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका आणि पुणे राज्य सरकारचं ठरलेले जागेची जसं लहुजी असतात साळवेंच्या बद्दल जागा राज्य सरकारने मिळवली 86 कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले आणि पूर्णपणे ते स्मारक ज्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं ते संपूर्ण खर्च पुणे महानगरपालिकेने करायचा आहे. त्याच पद्धतीनं ह्याही बाबतीमध्ये पुणे महानगरपालिकेने हा सगळा महात्मा फुले वाडा गंजपेठचा खर्च करायचा हे ठरलेलं आहे आणि तशा पद्धतीनं सगळ्यांनी कारवाई करावी. अधिक न बोलता मी आपल्या सर्वांचं जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने स्वागत करतो. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं पण स्वागत करतो. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आता केंद्रात गेले, परंतु आज